असं कधी झालं आहे का की अशी हाऊस एंट्री करताना किंवा अशी ॲक्च्युअल चालू आहे तुमची लढाई आणि तुम्हाला काहीतरी दुखापत झाली किंवा तुमचा एखादा बडी आहे किंवा तुमचा दुसरा एखादा सैनिक तुम्ही गमावला, असं कधी झालं आहे का लाईफ मॅडम? होतं नाही. तुम्ही असं बघितलं मी का? सुरणकोटमध्ये एक ऑपरेशन चाललं होतं. त्याच्यामध्ये अशाच हाऊस एंट्रीमध्ये एक माझा शिपाई सुखबीर म्हणून होता. फार चांगला असा तगडा मुलगा होता आणि त्यांनी बुलेटप्रूफ घातलं होतं. पण अनफॉर्च्युनेटली तो टेरेसचा कॉर्नरला साईडला बसला होता आणि त्यांनी इकडून फायर केला आणि तो गेला. पण त्यांनी जाताच एका टेरेसला मारलं होतं. सो इट्स अ सॅड थिंग. तुम्ही बघितलं ते? हो, दॅट वी हॅड टू रिट्रीव्ह हिज बॉडी आफ्टर वी किल दोज 2 टेररिस्ट. किती मारलेत तुम्ही टेररिस्ट आतापर्यंत? मॅडम असं इन जनरल काउंट सांगता येणार नाही. म्हणजे टेररिस्ट सारखे तयार होत असतात आणि आपली आर्मी, शेवटी आपली आर्मी पण एक जोखीम असते. जीवावर उदारून तुम्ही जात असता ना तिकडे. मॅडम, ज्यावेळी सक्सेस असतो ना तो सगळ्यांचा असतो. हां, ते बरोबर. आणि म्हणजे इंडिव्हिज्युअली किती मारले हा प्रश्न येत नाही. पण वेनेवर ऑपरेशन इज सक्सेसफुल, त्याच्यामध्ये 3 मारले, 1 मारला, 2 मारला, 5 मारले, ह्याला महत्त्व आम्ही कमी देतो. कारण आजचा टेररिस्ट आज इथं नाही मारला गेला तो पुढे मारला जाणार आहे. त्याचं लाईफ हे 6 ते 8 महिन्यापेक्षा जास्ती नसणार आहे, मॅक्झिमम 1 इयर. तुम्ही किती मोठा बुराणवाणी म्हणा स्वतःला, तो जगणार तेवढाच आहे. त्याच्या नावाची गोळी ही लिहिलेली आहेच. पण ज्यावेळी तुम्ही एक ऑपरेशन करून येता आणि यू आर सक्सेसफुली बॅक विथ एंटायर टीम, की नॉट अ सिंगल स्क्रॅच ऑन समबडी, देन दिस इज इंडियन आर्मी स्पीकिंग. येस, नाही का? की तुम्हाला एवढा विश्वास आहे की तो टेररिस्ट आज ना उद्या मारला मारणारच मॅडम. तेवढ्यासाठीच तर आम्ही भारताने आपलं सैन्य तयार केलं आहे. म्हणजे मी तर म्हणतो की प्रत्येक नागरिकाला सैनिक बनलं पाहिजे. म्हणजे सैनिक बनणं ह्याचा अर्थ की युनिफॉर्म घालून परेड करून आर्मीत भरती होणं असंही नाही आहे. पण आपण जे वागतो, आपण ह्या देशामध्ये ज्यावेळी काहीतरी करत असतो, सॉरी थोडासा डायग्रेस होतो आहे सब्जेक्टपासून, पण मला थोडंसं एक वाईट वाटतं ज्यावेळी रस्त्यावरनं आपण बघतो ट्रॅफिक सिग्नल तोडून लोक जातात, रस्त्यावर थुंकतात, घराच्या बाहेर कचरा फेकतात. फार दुःख होतं की ज्या देशासाठी आज तो सीमेवरचा सैनिक खरं आपली जोखीम प्राण पणाला लावून लढतोय, त्यासाठी तुम्ही मागं काय ठेवताय? तर ती एक माझी छोटीशी अपील आहे तुमच्या पॉडकास्टच्या थ्रू की सर्वांना, की तुमच्यातला एक सैनिक जागा करा. आणि देशभक्ती हे फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला नको, रोज देशभक्त व्हा. आपल्या समोरचा एरिया साफ करा. बेसिक गोष्टी आहेत तुमच्या लाईफमधल्या. सिग्नल तोडू नका, ओव्हर स्पीडिंग करू नका, ट्रिपल सीट जाऊ नका. सॉरी, वी कॅन कम बॅक टू. कारण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. काही देशांमध्ये म्हणजे सिंगापूरमध्ये वगैरे कंपल्सरी तुम्हाला 2 वर्ष मिलिटरी ट्रेनिंग करायला लागतं. मॅम, सिंगापूर इज अ व्हेरी छोटा कंट्री आहे आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये तेवढे मॅनपॉवर त्यांना सतत स्टँडिंग आर्मीची जरूर नाही आहे. कारण त्यांच्या थ्रेट्स फार कमी आणि वेगळे आहेत. पण आपल्याकडं असं आहे ना की आपल्याकडं थ्रेट्स वाढत जातात, पण प्रत्येकालाच मिलिटरीचं ट्रेनिंग देणं शक्य नाही आहे. पण त्यासाठी तुमच्याकडे NCC आहे. काही नसलं तरी तुमच्याकडं एक स्वतःचा आत्मविश्वास आणि स्वतःच्यावरती कॉन्फिडन्स असला पाहिजे की बाबा मी एक चांगला नागरिकच बनेन ह्या देशाचा. मला वाईट वागायचं नाही, मला चुकीचं वागायचं नाही. वाईट म्हणण्यापेक्षा चुकीचं वागायचं. तुम्ही सिख रेजिमेंटमध्ये किती वर्ष होतात? मॅडम, आर्मीमध्ये असं असतं की ज्यावेळी ऑफिसर ट्रेनिंगला जातो त्यावेळी त्याचं ट्रेनिंग वेगवेगळ्या मार्गाने होतं. NDAच्या थ्रूसुद्धा मुलं येऊ शकतात. इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या थ्रू आफ्टर ग्रॅज्युएशन लोक जाऊ शकतात. OTAला शॉर्ट सर्व्हिस कमिशनची अकॅडमी आहे. आणि जर तुम्हाला आश्चर्य वाटेल, NDAच्या 350 वेकन्सीजसाठी 7 ते 7.5 लाख मुलं दर 6 महिन्याला रिटर्न एक्झाम अटेम्प्ट करतात. त्याच्यातली 1,500 ते 2,000 मुलं इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होतात आणि त्यातली 350 मुलं इंडियात घेतली जातात. आणि आता तर सांगायला फार अभिमान वाटतो की आपल्या मुलीसुद्धा इंडियामध्ये सुरू झाल्या आहेत. फर्स्ट बॅच IMAमध्ये गेलेली आणि ती पासआउट झाली, आता ती होईल आता. सो एअरफोर्सचं सुद्धा असेच वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर ज्यावेळी तुम्ही अकॅडमीमधून पासआउट होत असता त्यावेळी तुम्हाला चॉईस ऑफ आर्म्स विचारला जातो की तुम्हाला कुठल्या काय ह्याच्यात जायचं आहे. तर आपल्याकडं आर्मीमध्ये इन्फंट्री आहे, म्हणजे आपण पायदळ म्हणू शकतो. आर्मर्ड कोर आहे, म्हणजे टँक रेजिमेंट्स आहेत. आर्टलरी, रेजिमेंट ऑफ आर्टलरी म्हणजे तोफखाना आहे. एअर डिफेन्स आर्टलरी म्हणजे शत्रूच्या विमानाच्या विरोधात जी फायरिंग करणारी वेपनरी असते ती एअर डिफेन्स आर्टलरी आहे. कोर ऑफ इंजिनियर्स आहे. नंतर सपोर्ट करणारे सुद्धा आहे, त्याच्यामध्ये आर्मी सर्व्हिसेस कोर, ऑर्डनन्स कोर, आर्मी मेडिकल कोर. ह्या सगळ्यांना मिळून चॉईस ऑफ आर्म असतो. मेडिकल ऑफकोर्स त्यांचं एंट्री वेगळी असते. तर मी इन्फंट्री घेतली होती
आणि मला सिख रेजिमेंट मिळाली. माझ्या ब्लॉकमध्ये वेकन्सी होती अँड somebody thought that I'm fit for Sikh regiment. So when you get commissioned into Sikh regiment, you are part of that regiment throughout your life. असं आहे. हां, म्हणजे मी माझी बटालियन कमांड केली 2004 ते 2006 मध्ये. म्हणजे आज जवळजवळ 20 वर्ष झालेली आहेत. पण अजूनही कोणी विचारलं अरे ब्रिगेडियर लिमॅय कोण, अरे तो सिख रेजिमेंटचे का. अच्छा. हां, म्हणजे दॅट इज 5th बटालियन द सिख रेजिमेंट इज माय सेकंड होम, और यू कॅन कॉल इट फर्स्ट होम ऑल्सो. फर्स्ट होम. कारण मी जवळजवळ तिथं गेली 39 वर्ष त्या रेजिमेंटच्या बरोबर आहे, आफ्टर रिटायरमेंट ऑल्सो. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि क्लिप्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.